करायचंय, स्पीडअप करायचंय प्रदीप भोईर आणि तनी जुमारे साठी 500 रुपये आमचे सुधीर दादा जुमारे. कॅमेरामॅन इकडे मारायचंय. मॅच स्टार्ट होतीये. पहिला चेंडू प्रदीप भोईर यांचा रुकेश काढवलेसाठी आणि सुंदर डावलेला चेंडू लॉंग ऑन. काय दिसतच नाही. बसा बसा ना तुम्ही, बसा. दिनेश गाताडे यांनी सुंदर क्षेत्ररक्षण केलेलं आहे. रुकेश काढवलेसाठी सुंदर संधी आहे 1000 रुपये कमवायची. पाहूया कमवतायत की गमावतायत. बँजवाले चौकार षटकार गेल्यावरच वाजवा. प्रदीप भोईर स्पीडअप करायचे. 15 मिनिटात 3 ओव्हर संपवायचे आहेत. पुढचा चेंडू राहुल भोईर साठी. प्रदीप भोईर सुंदर चेंडू, लोअर पुलटॉस चेंडू होता पण त्याचा काही समाचार उचलता आला नाहीये. राहुल याला बायकरमॅन. सुंदर क्षेत्ररक्षण सजवलंय. मनोज ठाकूर साठी सुद्धा सुवर्ण संधी आहे. शेखर दादा पाटील यांच्यासाठी सुद्धा सुवर्ण संधी आहे. प्रत्येक कॅच साठी 200 रुपये रुपेश ठाकूर कडून, रोहन स्मृती ग्रुप कडून. सुंदर फटका आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण सार्थक पक्के कडून. चॉकलेट बॉय या चेंडूवर सुद्धा 1 धाव. 3 चेंडू आणि 2 धावा रोनक 11 संघाच्या. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल. पुढचा चेंडू सुंदर टोला आणि चेंडू येते सीमा रेषा पार. स्टेडीट चौकार. जर 2 6 लगावले तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे रुकेश काटावलेसाठी. बक्षिसांची खैरात या सामन्यामध्ये. पाहूया पुन्हा एकदा तयार झालाय प्रदीप भोईर. सुंदर फटका मारण्याचा प्रयत्न पण बीट झालाय पूर्णपणे आणि विकेट किपर ऋतिक दादा जुमारे आपला काम चोख बजावतायत. कशाला लावताय. सुंदर फटका स्टेडीट आणि पुन्हा एकदा चौकार आणि या 4 धावांची रोनक 11 संघाची धाव संख्या बिन बाद 10. व्हेज जेवणाची व्यवस्था चालू केली आहे. जर कोणाला जेवायचं असेल त्यांनी जेवून घ्या. महिला वर्ग तुम्हाला पण संधी आहे जेवायची. सुंदर गोलंदाजी केली प्रदीप भोईर याने. फक्त आणि फक्त 10 धावा दिल्या. आणि आपण ज्या लाईव्ह मॅचेस पाहता ती लाईव्ह ची सेवा रुपेश दादा ठाकूर, सतीश टावरे, निलेश भोईर यांनी केलेली आहे. बातान प्रीमियर लीग मध्ये. पुढचा गोलंदाज या संघाचा कर्णधार अलंकार भोईर. एवढा गोड आवाज अजून कसा धरू. हे स्पीडअप करायचंय. हॅलो हॅलो. अलंकार भोईर स्पीडअप करायचंय. इथं टायमर लागलेला आहे. पहिला चेंडू राहुल भोईर साठी आणि सुंदर ऑफसाइड ब्लॉक हॉल मध्ये टाकलेला हा चेंडू पूर्णपणे बीट होतोय. सोनू ठकेकर यांनी जर कॅच घेतली तर सुधीर जुमारे आणि
हर्षद ठाकूर यांच्याकडून 500 रुपये, प्रत्येकी 500 रुपये. सुंदर पुन्हा एकदा चेंडू, पुन्हा एकदा बीट होतोय तो राहुल भोईर, कर्णधार आहे या टीमचा. अलंकार भोईर फुल जोश मध्ये बॉलिंग करताना. तेवढाच चांगला प्रतिसाद ऋतिक जुमारे यांच्याकडून. सुंदर फटका घेतलाय, एक धाव सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावेचा कोणताही रित्या प्रयत्न नाही आणि या एक धावेनिशी संघाची धावसंख्या हळूचरित्या वाढतीये 11. सोनू टकेकर यांच्यासाठी संधी आहे, मनोज ठाकूर यांच्यासाठी संधी आहे, शेखर दादा पाटील यांच्यासाठी सुद्धा संधी आहे. पैसा कमवण्याचा चान्स आहे. महाडवरून आलेत आमचे मनोज दादा ठाकूर, खास बीपीएल साठी त्यांचे मनपूर्वक आभार. पुढचा चेंडू रुकेश काटावले यांच्यासाठी. सुंदर चेंडू टाकलाय आणि विकेट मिळतीये. अलंकार भोईर याला रुकेश काटावले यांच्या स्वरूपात 4 चेंडू फेकले, अद्याप 1 धाव खर्ची केली आहे आणि 1 विकेट सुद्धा मिळाली आहे. पुढचा येणारा फलंदाज हार्ड हिटर शुभम भोईर. प्रदीप भोईर, लक्ष्मण भोईर यांच्या चेहऱ्यावर हसू दिसतोय. सुस्थितीत आहे संघ. लांब लांब षटकार मारतो शुभम भोईर. पाहायचंय आता. पाहूया शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत, कितपरत धावा जमा करतायत शुभम भोईर आणि राहुल भोईर. ट्रम्प कार्ड आहेत रोनक 11 संघाचे. पुढचा चेंडू सुंदर फटका खेचलाय कव्हर ड्राईव्ह मध्ये. 1 धाव सहजरित्या पूर्ण. मनोज दादा ठाकूर एक चेंडू उचलतील फेकतील तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण. सुंदर बिल्डिंग ऋतिक जुमारे. शेखर पाटील यांनी अजून एक संधी आलेली आहे शेखर दादा पाटील यांच्यासाठी. कॅच घेतली तर समीर भोईर यांच्याकडून 500 रुपये जमा करायचे आहेत. मला गुगल पे कर, मी त्याला पाठवून नंतर. पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह स्ट्रोक. 1 धाव सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउट होऊ शकतो परंतु 2 धावा सहजरित्या पूर्ण. सुंदर षटक हाताळलं अलंकार याने. तिसरा गोलंदाज आलाय संदेश भोईर. सोन्या बैलाचे फॅन 50-50 आणि प्रेमानं त्यांना सर्व सोन्या म्हणून हाक मारतात, उर्फ बांड्या. पाहूया पाहूया बांड्या उडवताय का दांड्या. पहिला चेंडू राहुल वायसडी आणि 1 धाव सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पण कोणत्याही प्रकारचा प्रयत्न नाही. सुंदर चेंडू हाताळला तो संदेश भोईर याने. साई माहितीकडून बक्षीस आलंय, खास मित्र शर्यती क्षेत्रातले. 3 लगातार 3 विकेट साठी 300 रुपये संदेश साठी. पाहूया पुढचा चेंडू शुभम भोईर साठी आणि उंचावरून मारला चेंडू जातो सीमारेषा पार. षटकार बक्षीस लावला आणि षटकार खाल्ला. 300 रुपये कमवायच्या नादात अलंकार भोईर, लक्ष्मण भोईर
जमा झालेत. प्रदीप भोईर येत आहेत सांगण्यासाठी. बाबा लेंथ बॉल टाक, पायात टाक, ऑफ साईडला टाक, ब्लॉक हॉल टाक. पाहूया कोणत्या प्रकारचा बॉल टाकतोय. हॅलो बोल. महिला मंडळ जर कोण जेवायचं असतील तर व्हेज जेवणाची व्यवस्था केलेली आहे. जेवून घ्या. संदेशनी विकेट घेतली तर ग्रामपंचायत सदस्य अरुणाताई गाताडे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. बोल्ड घेतली तर 300. सुंदर फटका घेतलाय मयूर. महाडवरून खेळाडू मागवला मनोज ठाकूर. सुंदर क्षेत्ररक्षण. एकदा पूर्ण, दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण. तिसऱ्या धावेसाठी रोखलेत शुभम भोईर याने. आणि रुपेश ठाकूर छोटे बंधू यांच्याकडून प्रत्येक झेलसाठी 200 रुपये आलेले आहेत. आणि सतीश टावरे जिवळक मित्र यांच्याकडून सुद्धा 200 रुपये आलेले आहेत प्रत्येक झेलसाठी. शेखरदादासाठी सुद्धा शेखरदादांनी जर एक झेल घेतला तर 1200 रुपये कमविल. रोहन स्मृती यांच्याकडून सुद्धा शेखरदादासाठी 200 रुपये आहेत कॅचसाठी. रुपेशदादा ठाकूर यांच्याकडून सुद्धा 200 रुपये आहेत. पुन्हा एकदा तयार झालाय संदेश आणि रिव्हर्स मारलाय चेंडू. सीमा रेषा पार, चौकार. बांड्याचा पण वस्पा काढलाय. विकेट साठी पैसे लावलेत पण मार खातोय. 50-50 ब्रँड यांचे फॅन समोर मथुरे. आता जर विकेट घेतली तर तब्बल 300 रुपयाचा मानकरी ठरणार आहे संदेश. पण शुभम भोईर फुल फॉर्म मध्ये असल्यासारखे तळ टोकून बसलाय. सुंदर फटका घेतलाय. स्टेट ड्राईव्ह षटकार. स्वागतच केलंय षटकाराने. आमचे छोटे कप्तान इन फ्युचर आयान भोईर स्टेजकडे. त्यांच्या सोबत कुरकुरे मुरमुरे चटरपटर चाखना घेऊन ते पुढचा चेंडू. शेवटचा चेंडू काय होईल. शेवटच्या चेंडूवर शुभम भोईर एक रन काढील का 6 मारील. एक रन काढून स्ट्राईक ठेवील की 6 मारेल पाहूया. आणि बीट झालेत पूर्णपणे. अपील आणि फलंदाज बाद दिलाय. अंपरचा डिसिजन अंतिम राहील. वाद घालायचा नाहीये. संकेत सुद्धा भरपूर अपील करतोय. उत्साह आहे की अपील सक्सेसफुल ठरतीये. पाहायचंय. लक्ष्मण भोईर म्हणतात बाउंड्री परत आवाज गेलाय. शुभम भोईर बोलतात अंपरचा डिसिजन फलंदाज बाद. अंपर बाहेरून मागवलेत जेणेकरून कोणावर अन्याय नको व्हायला. वेजचं जेवण वाढलेलं आहे आणि सतीश आणि सुशांत भोईर जेवण. पाहूया. स्पीडअप करायचं आहे. वेज जेवण वाढणारे आमचे नक्षन दक्ष 11 संघ वेज वाढण्यासाठी जायचंय. 7 चेंडू आणि तब्बल 22 धावांची पारी केला शुभम भोईर साठी. टाळ्या. आणि मैदानात उतरले विजय पावले उर्फ नयन
नयन भोईरसाठी 3 6 साठी 500 रुपये. प्रवीण भोईर. नवतरुण टीमचा विराट कोहली. स्वप्नील भोईर सांगतोय पण उपमा चुकीची आहे. हार्दिक पांड्या. स्कोर 34. 3 ओव्हर 34. शेवटचा गोलंदाज ऋतिक जुमारे. पाहूया. लगातार 2 विकेटसाठी सुधीर जुमारे यांच्याकडून 500 रुपये आहेत त्यांना. पण मॅच जिंकली तरच. राहुल भोईर काय करतायत. पहिला चेंडू आणि सुंदर असा उडवलेला चेंडू. चेंडू खाली. संदेश भोईर आणि विकेट. कॅप्टनला आउट केलेला आहे राहुल भोईर याला. आणि मैदानात आता पाहूया हरभजन सिंग. नयन भोईरनी जर 3 6 मारले तर त्याच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक सीएम भोईर यांच्याकडून. आणि पाहू शकता तुम्ही नवतरुण संघ जेव्हा 15-16 मध्ये 2015-16 मध्ये जेव्हा फॉर्मात होता तेव्हा ह्याच महेश भोईर हरबो याने भले भल्यानं पाणी पाजलेलं पण मध्यस्थी त्यांना बॅकफुटवर खेचण्यात आलं असं त्यांचं म्हणणं आहे. पण सुंदर फलंदाज आहेत. पाहूया शेवटचे 5 चेंडू आहेत काय करतायत ते. निलेश भोईर एक मॅच जिंकून कॅप्टन मेकअप करून आलेले आहेत आणि मला असं वाटतं चहा पिऊन आलेले आहेत ते घरून. चहा प्यायची त्यांना सवय. पाहूया पुढचा चेंडू ऋतिक जुमारे याचा. धावसंख्या झालेली आहे 34. पुढचा चेंडू ऋतिक जुमारे. ओव्हर टू महेश भोईर हरबो. पाहूया चौक मारण्यात ते एक्सपर्ट आहेत. डान्सिंग डाऊन द विकेट खेळतात ते. शेखर पाटील वारंवार फिल्डिंगचे आणि स्पीडअप करायचं आहे. शेखर पाटील यांच्यासाठी 500 आहेत कॅशला. 200 आहेत रुपेश ठाकूर. समीर भोईर पुन्हा एकदा उंचावरून मारला चेंडू. पुन्हा एकदा बांड्या चेंडू खाली आणि विकेट. 2 विकेट आणि डान्स पाहू शकता तुम्ही ऋतिक जुमारे यांचा. जीवाच्या आकंताने कॉमेंट्री करतोय सुशांत भोईर. आणि बँजूवाले पाहायचे आहेत आमचे. तोच उत्साह आहे पहिल्या मॅच पासून त्यांचा. सुंदर विकेट. 2 चेंडू 2 विकेट. आणि फिल्डिंग लावायची आहे लक्ष्मण भोईर. टाइमपास नको अन्यथा 2 रनची पेनल्टी दिली जाईल. प्रदीप भोईर मग तुम्ही कमिटीवर चिडाल. प्लीज टाइमपास नकोय नाहीतर आपल्याला शेवटचे सामने 3 ओव्हरचे नाही तर 2 ओव्हरचे खेळवण्यात येतील. आणि तुमच्यात बॉलर चांगले आहेत. नंबर माराल तुम्ही पहिला. आमची बँजो कंपनी पाहिजे. खूप मेहनत त्यांच्यासाठी. संध्याकाळी थंड्याची सोय आम्ही करूच. आणि दिला प्रवीण भोईर कडून आणि कमिटी कडून. पाहूया पुढचा चेंडू. तिसरा विकेट हॅट्रिक येईल का. आणि अपील केली आहे. एक धाव सहजरित्या पूर्ण. अरे आवाज द्या. हॅट्रिक. ऋतिक जुमारेसाठी हॅट्रिक आणि सुधीर जुमारे यांचे 500 रुपये खिशात. रामदास चिखलेकर आम्हाला दिसत आहेत मैदानात. जुना जाणता ऑफसाईडचा बादशाह. शेवाग म्हणून उपमा त्यांना 2012 मध्ये दिलेली. पुढचा चेंडू. चौथी मॅच कोणची आहे ते या टॉस उडवाला. एक इनिंग नंतर आल्यानंतर पेनल्टी देऊ. पाहूया पुढचा चेंडू. 3 बॉल 3 विकेट घेतल्यानंतर एक धाव सहजरित्या पूर्ण. रामदास चिखलेकर यांनी दुसऱ्या धावेचा कोणत्याही प्रकारचा प्रयत्न आहे नयन भोईर यांनी थांबवलेत. सार्थक फक्के यांच्या काय हातात बॉल येत नाही. त्यांची प्रॅक्टिस कमी आहे टेनिस बॉलवर त्याच्यामुळे.
पुढचा चेंडू ऋतिक जुमारे याचा, खूप सुंदर गोलंदाजी करतोय ऋतिक जुमारे, उंचावर मारला चेंडू नयन भोईर याने आणि झेलबाद. चौथा विकेट ऋतिक जुमारे सिरीजच्या रेसमध्ये पोहोचलेत. प्रत्येक विकेटसाठी 5 धावा आहेत, 20 धावा त्यांच्या झालेल्या आहेत. आणि जर संधी दिली बॅटिंगची, 5 चेंडूमध्ये 4 विकेट आणि 1च धाव. लक्ष द्या, संजय 11चा कॅप्टन, श्रीदत्त टीमचा कॅप्टन, सगळ्या टीमच्या कॅप्टननी ऋतिक जुमारेवर. त्याचा शेड्यूल थोडासा बिझी असल्यामुळे, त्यांचं लग्न सुद्धा जमल्यामुळे ते जास्त प्रॅक्टिसला येत नाही. पाहूया पुढचा चेंडू, बाबू बाबू याचा सुंदर मारला चेंडू. 1 धावसरित्या पूर्ण, दुसऱ्या धावचा प्रयत्न, 2 धावसरित्या पूर्ण वता राहिल्या. बाबू मस्कर आउट झालेला आहे आणि 2च धावा दिल्या ऋतिक जुमारसाठी. टाळ्या. खूप सुंदर गोलंदाजी प्रदीप भोईर यांची कॅप्टन्सी आणि अलंकार भोईर यांची कॅप्टन्सी. मातोश्री विरुद्ध पार्थ 11 विरुद्ध मातोश्री 11 यायचे कॅप्टन. नेक्स्ट इनिंगचा जर 1 बॉल पडला तर पेनल्टी दिली जाईल, लक्षात ठेवा. 2 बंधू, सख्खे बंधू एकमेकाच्या विरोधात. एक फिरकीचा जादूगार तर एक षटकारांचा बादशाह. खूप सुंदर ही A1 जोडी, बातान गावाचा फ्युचर. यायचंय रोशन भोईर आणि ऋतिक रोशन यांची जोडी. स्टार आहेत ते फ्युचरचे, बातान गावचे. आणि तर पार्थ 11 संघाचे कॅप्टन रोशन. इकडे मार युट्यूब. पार्थ 11 संघाचे कॅप्टन रोशन भोईर आणि मातोश्री 11 संघाचे कॅप्टन ऋतिक भोईर. तर दोन्ही बंधूंच्यात हा सामना आहे, खूप टफ फाईट होईल अशी प्रेक्षकांमध्ये चर्चा आहे. काय वाटतंय पार्थ 11 संघाचे कॅप्टन रोशन भोईर, तुला कशा प्रकारे मॅच होईल? घरी काय डिस्कस झालं का रात्री झोपताना सकाळी उठल्यावर तुमच्या दोघांच्यात? काहीच नाही, मॅच जिंकण्याचा प्रयत्न करू. किती परत रोखण्याचा प्रयत्न असेल जर प्रथम क्षेत्ररक्षण आलं तर? 40 ते 50. 40 ते 50 धावा बास होतील का? कोणाचा विकेट घ्यायचा तुम्ही जास्त प्रयत्न कराल? विकेट तर काय, विकेट कोणचं नाही घेणार, आम्ही डॉट काढायचा प्रयत्न करू. तर तुमच्या संघामध्ये कोणाकोणावर विश्वास असेल तुझा वैयक्तिक? आमचे सगळेच प्लेयर चांगले आहेत, मग त्यांच्यावर सगळ्यांच्यावर विश्वास आहे. तुमच्या पॅकर बद्दल आणि आयोजनाबद्दल काय बोलशील? एवढी मेहनत घेतली या सर्व कमिटीने, निलेश भोईर असतील, प्रवीण भोईर असतील, सतीश टावरे, रुपेश ठाकूर, साहिल भोईर, काय बोलशील यांच्याबद्दल? आयोजन तर खूपच सुंदर आहे. धन्यवाद. तर आपण बोलतो मातोश्री संघाचे कॅप्टन ऋतिक भोईर आणि आमच्या संजय संघाचे सुद्धा ते कॅप्टन आहेत. काय बोलशील ऋतिक? काय सांगशील जर तुझ्या वाटेला जर पहिली फलंदाजी आली, गोलंदाजी आली, काय बोलशील? फलंदाजी आम्ही 50-60 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. आणि गोलंदाजी आल्यावर किती परत रोकाल? 40-50 पर्यंत रोखू. कोणते कोणते मुख्य खेळाडू आहेत तुमच्याकडे? बोलत आमच्याकडे सगळेच मुख्य खेळाडू आहेत. आणि कोणाचा विकेट आणि कोणाच्या ओव्हरला जास्त रन मारण्याचा प्रयत्न कराल? सगळे प्लेयर तर आता सगळेच चांगले आहेत. आयोजनाबद्दल काय सांगशील आणि स्वतः वैयक्तिक काय ठरवून आलाय घरून, कशा प्रकारे खेळायचा? ठरवून तर काय आलो नाही, आता गेम चालेल तशी केलो. धन्यवाद. आणि टॉस करून घ्यायचंय. पायाला लागले परत 4 उडवा घालते. कोण मागताय? मोठ्या बंधूला संधी दिलेले आणि छापा पडलेला आहे. काय निर्णय असेल? निर्णय इथं सांगायचा आहे. नाही, अन्यथा 1 बॉल कमी. चला
खेळ स्टार्ट करायचा आहे. स्ट्राईक एंडवर आलाय लक्ष्मण भोईर. श्रीदत्त टीमचा काना. पाहूया पहिलाच गोलंदाज राहुल भोईर आणि नॉन स्ट्राईकवर आहे आमचा फेवरेट प्लेयर संदेश भोईर उर्फ बांड्या. बांड्यासाठी प्रत्येक षटकाराला 100, लगातार 3 साठी 500 अरुणाताई गाताडे यांच्याकडून. लक्ष्मण भोईर यांनी कशा पण 20 धावा काढू दे, लेग बाईच्या पण त्यांच्या धावा धरल्या जातील. कमलाकर भोईर यांच्याकडून 500 रुपये आणि एक टी शर्ट. पाहूया. प्रथम फलंदाजी करतोय लक्ष्मण भोईर. राऊंड द विकेटने गोलंदाजी करणार राहुल भोईर. 1 धाव तर 19 धावा राहिलेले आहेत. 500 रुपयाच्या जवळ आलेले आहेत ते. असती पुढचा चेंडू आमच्या या BPL आयोजनाचे सर्व रुपेश दादा ठाकूर यांचं इकडे आगमन. सुंदर चेंडू टाकलाय ब्लॉक हॉल मध्ये. बीट झालाय तो संदेश आणि सुनील दादा काठवले यांनी जर एक झेल घेतला तर सतीश टावरे यांच्याकडून 200, रुपेश ठाकूर यांच्याकडून सुद्धा 200. बॉल अडवला तरी 100. सुंदर फटका घेतला स्टेट ड्राईव्ह आणि हवेत चेंडू सेफ लँड होतो. 1 धाव पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न. 2 धावा सहजरित्या पूर्ण. प्रदीप भोईर सांगताय डिफेन्सिव्ह स्ट्रोक केला जेणेकरून आपण विजयाच्या दिशेने वाटचाल करू. पुढचा चेंडू सुंदर फटका खेचलाय. 1 धाव सहजरित्या पूर्ण. नयन भोईर चेंडू खाली येतोय तोपर्यंत दुसऱ्या धावेचा कोणताही प्रकारचा प्रयत्न नाही या 1 धावेनिशी. सुनील काटावले यांनी बॉल जरी अडवला तरी 100 रुपये. सुंदर फटका घेतला लक्ष्मण भोईर यांनी आणि झेलबाद 500 रुपये कमावले. प्रदीप भोईर लीड करतायत टीमला. तर आपण बोलतोय पुन्हा एकदा सुनील दादा यांच्याकडे. 100 रुपये रुपेश ठाकूरकडून बॉल अडवला तरी. सतीश टावरेकडून 100, आबी ठाकूर 100, समीर ठाकूरकडून सुद्धा 100 आणि कॅच घेतल्यावर या सगळ्यांकडून 500, रुपेश दादाकडून पण 500, प्रत्येकाकडून 500. 100% पैसे मिळणार. नवीन बॅट्समन ऋतिक जुमारे. वेज कोणी असेल तर जेवून घ्यायचंय. वेज वाले कमी आहेत संडे असल्यामुळे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू ऋतिक जुमारे यासाठी. बीट झाला ऋतिक जुमारे. कोणत्याही प्रकारची धाव नाही आणि ओव्हर समाप्ती. या ओव्हरला फक्त आणि फक्त 4 धावा. प्रदीप भोईर यांच्यावर स्पेशल आलेला आहे. 3 ओव्हर आणि 33 धावांची गरज. स्पीडअप करायचंय शुभम भोईर. स्पीडअप करायचंय राहुल भोईर. कॅप्टन व्हाईस कॅप्टन. खूप कमी धावसंख्येवर रोखलंय. खूप चर्चा होती की या संघाविरुद्ध आम्ही 50-60 धावा मारू, पण त्या चर्चेवर पूर्णपणे पाणी फेरलंय ते ऋतिक जुमारे अलंकार भोईर यांनी. पाहूया काय करतोय आता संदेश भोईर. 4च फक्त. 18 चेंडू 33 धावांची गरज. प्रदीप भोईर टेन्शन मध्ये आल्यात. स्पीडअप करायचंय राहुल भोईर. स्पीडअप कर. वाजलं बघ किती. ऋतिक भोईर पुढचा काय डिसिजन असेल ताबडतोब अंमलबजावणी करायची आहे. पुढचा चेंडू पहिलाच चेंडू आहे.
पहिला चेंडू शुभम भोईर याचा, खेळून काढेल त्याचाच बंधू छोटा संदेश भोईर. कट्टर फॅन आहेत ते सोन्या बैलाचे आणि थैमान बैलाचे कट्टर समर्थक आहेत ते. पाहूया पुढचा चेंडू, स्टेप आउट आणि विकेट, दांडी गुल. सुंदर चेंडू टाकला शुभम भोईर याने आणि दांडी गोल केली आहे ती भांड्याची. पाहूया आता कर्णधार मैदानात, जोश. टॉस उडवलेला आहे पुढच्या मॅचचा, ऋतिक भोईर टॉस जिंकलेला आहे. दोन भावांच्यात लढत आहे. मिस्टर ए बी पाहूया आपण, या संघाचा कॅप्टन. किती पण वाजता मॅच असू दे, सकाळी असू दे, रात्री तोच जोश. अलंकार भोईर कामावर गेले तरी त्याच जोशमध्ये येतात मॅच खेळण्यासाठी, वेळात वेळ काढून. पुढचा चेंडू शुभम भोईर याचा, सुंदर पटकावला, एक धाव सहजरित्या पूर्ण. रायन भोईर मिसफील्ड झाली आहे. सुंदर फिल्डिंग मच्छिंद्र काटावले. रुकेश काटावले जर मॅच जिंकले तर 1000 रुपयाचं पारितोषिक राजेश दादा तात्रे यांच्याकडून. मच्छिंद्र काटावले यांनी बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट बॉलरसाठी ट्रॉफी. सुंदर फटका मारला ऋतिक जुमार यांनी, एक धाव सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, सुनील काटावले यांनी बॉल अडवलेला आहे आणि फेकलेला आहे. खूप खुश आहेत त्यांचे सर्व चाहते, एसी ऑपरेटर सर्व खुश आहेत. स्वप्नील मोकल सुद्धा त्यांची मॅच बघायला आलेले आहेत स्वतः, वेळात वेळ काढून. त्यांच्याकडे वेळ नसतो, 2-2 जॉब करतात ते, तरी पण आलेले आहेत. शुभम भोईर यांचा पुढचा चेंडू, सुंदर गोलंदाजी करतोय शुभम भोईर, पण त्याला काही साथ देत नाही क्षेत्ररक्षक. फिरून टाकलाय चेंडू आणि पूर्णपणे बीट झाला कॅप्टन. ही अपेक्षा नाही आहे, प्रदीप भोईर म्हणतायत कॅप्टन कडून. जर एखादा फटका बसला तर मॅच कव्हर होईल. शेवटचे 2 चेंडू शिल्लक, फक्त 4 धावा आलेल्या आहेत या ओव्हर मध्ये सुद्धा. एक 6 बसला तर कव्हर होईल मॅच असं सांगतायत. आणि दांडा गोल, पाहायचा आनंद शुभम भोईर यांचा गगनात मावत नाहीयेत. रुकेश काटावले जर मॅच जिंकले तर राजादादा तात्रे पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रदीप भोईर खूप नाराजतेने उतरतायत, पण ते मॅच जिंकू शकतात, कॅपॅसिटी आहे. टच रनचे 500 आहेत ते. पाहूया उलटे सुलटे चौकार बघायला मिळतील का. एक बॉलला 1 रन पाहिजे असताना धावा येते. सुंदर सामना जिंकवलेला प्रदीप भोईर याने. शेवटचा चेंडू डिफेन्स करतायत, पुढच्या 2 ओव्हर खेळतायत की 6 मारतायत की चौकार मारतायत, पाहायचंय. स्पीडअप करायचंय शुभम भोईर उपकॅप्टन. पाहूया प्रवीण भोईर अख्ख्या BPLचा नियोजन करताना सकाळी 7 वाजल्यापासून ते नियोजन करतायत. सर्व जिम्मेदारी घेतली आहे, यंदाच्या वर्ष नाही तर दरवर्षी प्रवीण भोईर याने. मनपूर्वक आभार त्यांचे सुद्धा. पुढचा चेंडू, शेवटचा चेंडू प्रदीप भोईर साठी. पाहूया आणि 1 रन डिफेन्सिव्ह खेळण्याच्या नादात
लाऊडली अपील पाहायला मिळते आपल्याला, पण नुसता जोश दिसतोय. शुभम भोईर स्वतःवर नाराज. सुंदर षटक हाताळलं. फक्त आणि फक्त 4 धावा. 12 बॉल 29 धावांची गरज. आता मात्र मॅच अंगाशी आलेली आहे. कधी येईल रंगात मॅच पाहूया. पब्लिकची अशी स्कोअर 8 रन. 29 पाहिजे 29. 12 चेंडू 29 धावा. नयन भोईर, हार्दिक पांड्या. जर लगातार 3 विकेट घेतले तर राहुल भोईर, राहुल भोईर नाही, आतिश मुंडे यांच्याकडून 200 रुपये लगातार 3 विकेटसाठी. पाहूया. पहिला चेंडू नयन भोईर याचा ऋतिक जुमारेसाठी वर्गमित्र आणि ब्लॉक मध्ये टाकलेला चेंडू आणि डॉट चेंडू. प्रेशर येतोय. प्रेशर जसा प्रेशर येतोय तसा प्रदीप भोईर बॅटिंग वालं. पाहूया. खूप कमी स्कोर होता 37. त्या सुद्धा अंगाशी आल्यात, नाकी न आल्यात. आणि पुन्हा एकदा पुन्हा मारला चेंडू. षटकार. मॅच मध्ये वापसी. ऋतिक जुमारे सिरीजच्या रेस मध्ये. युट्यूबला ऋतिक भोईरचे फॅन्स पाहत असतील, त्यांना त्यांच्याकडून ऋतिक जुमारेसाठी शुभेच्छा. त्यांनी 2-3 ठिकाणी ऋतिक जुमारे यांनी लिंक पाठवले मॅचची. मयूर बियर शॉपचे ओनर. कोणाला थंड व्हायचे असेल तर होऊ शकता. वाईट मला वाटतंय चेंडू आणि वाईट. आणि पुन्हा एकदा अजून 1 रन. 2 रन धावलेले आहेत. 3ऱ्या रनसाठी प्रयत्न आणि 3 रन. मला वाटतंय वाईटची 1 आणि मला वाटतंय 3 रन पूर्ण आहेत. अरे 2 रन आणि 1 वाईटची रन. 3 रन. हॅलो. हो पटकन बोल. नयन मामासाठी भाची कंपनीकडून विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपये आलेले आहेत. जमा आहेत पैसे. खूप खराब क्षेत्ररक्षण चालू आहे. खूप विकेटसाठी प्रयत्न करतात रुकेश काटावले, पण शुभम भोईर सांगतायत की कोणत्याही प्रकारचा थ्रो नको, आपल्याला एक्स्ट्रा रन घालवायचे नाही आहेत. आपण पूर्णपणे मॅच मध्ये आहोत. किती चेंडू? 3 चेंडू आणि 9 चेंडू आणि 20, फक्त 20 धावांची गरज. ऋतिक जुमारे पाहूया. सुंदर फटका घेतला ऋतिक जुमारे यांनी आणि संजय टावरे कॅच खाली आणि कॅच. जमा करा बरं पैसे. हॅलो. आउट झाला. आउट झाल्यानंतर सिद्धूदादा मगर यांच्याकडून पैसे आलेले आहेत ऋतिक जुमारेसाठी. पुण्याहून आनंद घेत आहेत सिद्धूदादा मगर. शुभेच्छा सुद्धा. आणि एकाकेली दहशत होती शंकर भोईर यांची उर्फ लारा या नावाने सुप्रसिद्ध. कर्जत खालापूर विभाग असेल, रसायनी विभाग असेल, पेन साईट, परत उसाटणा साईट, पनवेल साईट, भल्या भल्यांना पाणी पाजलेलं शंकरदादा भोईर यांनी.
आणि पुढचा चेंडू नयन भोईरियाचा. हार्दिक पांड्या या टीमचा भाचे कंपनीकडून लगातार 3 विकेटसाठी 1000 रुपये. सुंदर फटका खेचला एकदम सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या रनचा प्रयत्न, दुसरी रन सुद्धा तू माय दुसरी रन सुद्धा सहजरित्या पूर्ण. खूप सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. सात चेंडू 18 धावांची गरज. या बॉलला जर 6 आला तर 12 रन राहतील अवघ्या. पुढचा चेंडू आणि पूर्णपणे बीट झाले. बॅट खालचा बॉल होता पण हुकला तो मुकला. पाहूया. महिला वर्ग जेवणासाठी जायचंय. तुम्ही जेवून घ्या म्हणजे आमच्या जीवाला बरा वाटेल. उठ ना तू, तेव्हा उठतील सगळी. तू उठले बाला पण जेवायला चाललंय बघ. अरे वेळ दोन्ही आहेत सगळे तिथं. दोन्ही आहेत जा. मग बरोबर आहे, आता उठतील सगळी. उठ ये जा ताई, तू उठ. स्पीड अप करायचे. राहुल भोईर सुंदर चाललाय खेळ, थांबू नका. जिंकण्याच्या वाटेवर आहे तुम्ही. लक्ष्मण भोईर, प्रदीप भोईर टेन्शन मध्ये आहेत तरी पण प्रदीप भोईर सामना जिंकवू शकतो अशी आशा. स्वप्नील दादा मोकल पूर्णपणे मॅचचा आनंद घेताना. आणि प्रत्येक आयोवक्यासाठी कमलाकर भोईर यांच्याकडून एक ब्रँडेड टी शर्ट आहे. सतीश टावरे यांची टीम जायची जेवणवाडाला. अरे आमची पण टीम जा. पाहायचंय शेवटचा गोलंदाज संजय इलेव्हन संघाचे पॅकर, यशस्वी पॅकर संजय दादा टावरे. कमी घरा जास्त हुशार. काय नाही बाया. प्रदीप भोईर स्टान्स बघायचंय. स्टान्स पिंटू पारशा पाहायचंय. बातांचा पिंटू पारशा लगातार 3 चौकारासाठी 500 रुपये आलेले आहेत लक्ष्मण भोईर यांच्याकडून. सामना जिंकवल्यावर 2000. पिंटू पारशा पाहायचंय. संजय टावरे मधी टप्पा आणि हुकलेला आहे आणि हात केले. थांबा डोका गांजवत आहे. पहिला चेंडू चांगला चेंडू शॉर्ट बॉल होता. हाच मारायचा होता. प्रेशर आले असता. फाईन लेगला हरबो आहेत आमचे. आणि पुन्हा एकदा पिंटू पारशा. पुन्हा एकदा डायरेक्ट बॉल हुकलेला आहे. अख्खी मॅच घालवतात का काय. लक्ष्मण भोईर आवाज देत आहेत. पुन्हा एकदा पप्या. 18 धावांची गरज. पुन्हा एकदा पप्याने मारला चेंडू. 1 धाव सहजरित्या पूर्ण. 2 धावा सहजरित्या पूर्ण. मला असं वाटतं शंकर भोईर जर स्ट्राईक एंडवर असते तर काहीतरी केला असता. 3 चेंडू 16 धावांची गरज. या बॉलला षटकार येणं महत्वाचं आहे. डिफेन्सिव्ह स्ट्रोक अंगास आलेला दिसतोय आणि चर्चा असल्याप्रमाणे शैली बघा. पिंटू पारशा पुन्हा एकदा यष्ट्या दाखवून आणि पुन्हा एकदा डॉट चेंडू. आवना देगा ताव. पूर्ण मॅच घालवलेली आहे. स्वतःला दोष देत आता स्टान्स बदलला. सरळ पुन्हा एकदा स्टान्स बदलला. रिव्हर्स शॉट खेळतील का तुम्हाला काय वाटतंय. आणि पुन्हा एकदा मला चेंडू 6 मॅच मध्ये आल्यात. एक चेंडू 10 धावा. जर संजय टावरे कोणत्या प्रकारची चुकी करत नाही तर जिंकतील. आणि राजेश पाटील तात्रे यांनी 1000 रुपये घेऊन या बोलल्याप्रमाणे. हा रुकेश काटावलेसाठी यांच्यासाठी आणि त्यांच्या टीम साठी पैसे लावले. ते 1000 रुपये घेऊन या. अशा वार्ता मोठ्या.
₹1000 जमा करायचे आहेत, नाही तर संध्याकाळ परत बोलत राहीन. राजेश पाटील तात्रे, शिपाई, सुयेसो माध्यमिक विद्यालय भातान. ₹1000 घेऊन या पहिलं. शेवटचा चेंडू पाहिजे. पिंटू पारशा, अबदांडा आणि पूर्णपणे 37 रन. डिफेन्स 24 बॉल 37 रन निघलेला नाही. आणि साहिल पाटील यांच्याकडून सुद्धा ₹1000 लावलेले रुकेश काटावलेसाठी, पण त्यांनी ते काय केलं नाही. आता जो पैसे जमा करील त्याचाच नाव घेतला जाईल. नुसत्या वार्ता मोठ्या नको इथं. साहिल पाटील सुद्धा खुश आहेत, बॉस गँग खुश आहे. रुकेश काटावले जिंकलेले आहेत. काहीतरी करा आता सोय अंड्याची. खूप सुंदर. ऋतिक जुमारे यांना सुद्धा ₹500 होतं जर मॅच जिंकली असती तर.